इराण अमेरिका करार आणि कांद्याचे बाजारभाव 3,000 रुपये पार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हजारो किलोमीटर दूर अमेरिका आणि इराणमध्ये घडणाऱ्या एका गुप्त घडामोडीचा थेट संबंध तुमच्या शेतातल्या कांद्याशी असू शकतो. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असा एक मोठा भूकंप झाला आहे, ज्यामुळं आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नशीब एका रात्रीत त्या ठिकाणी पालटू शकतं. जो कांदा मातीभरून भावाने विकला जात होता, त्याला आता अचानक सोन्याचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असं काय घडलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी हा हवाला दिला झाला होता, परंतु आता परिस्थिती पुन्हा बदलू लागली आहे. शेतकरी पुन्हा एकदा आशावादी झाला आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार अनेक बाजार समित्यांमध्ये हलक्या दर्जाच्या कांद्याला सुद्धा 500 ते 600 रुपयापर्यंत जास्त दर मिळू लागला आहे. उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्यामध्ये पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, याशिवाय सोलापूर असेल, या ठिकाणी 600 रुपयापर्यंत तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला जवळपास 2600 रुपयापर्यंत अधिकचा भाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 15 जून 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजारभावामध्ये देखील लक्षणीय वाढ ही त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. या दरवाढी पाठीमागे जर का मुख्य कारण दडलंय ते म्हणजे मध्यपूर्वेतील युद्धात इराण आणि अमेरिका याशिवाय इस्रायल यांच्यातील तणावामुळे जागतिक शेअर मार्केट कोसळलं होतं. तेलाचे दर गगनाला भिडले होते आणि याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवरती त्या ठिकाणी झाला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी जहाजांची वाहतूक करणारी जी काय हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे ती बंद असल्यामुळे शिपिंग चार्जेस 4 ते 5 पटीने त्या ठिकाणी वाढले होते. नाईलाजाने भारताला ओमानचा महागडा मार्ग वापरावा लागला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळणाऱ्या किमतीवरती दबाव येत होता. पण त्या ठिकाणी 15 जूनच्या दरम्यान एक चमत्कारिक बदल झाला आणि अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली करण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत आणि याचे सकारात्मक संकेत मिळताच जागतिक बाजारात सुखावणारे बदल त्या ठिकाणी झाले. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आणि कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल $90 खाली आले आहेत. जर ही नाकाबंदी पूर्णपणे उठली तर जहाजांची ये जा सुरळीत होईल आणि आपला कांदा थेट परदेशात त्या ठिकाणी कमी खर्चात जाईल. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे गल्फ देशांमध्ये विशेषतः दुबईमध्ये भारताची कांद्याची टंचाई निर्माण झाली होती. सध्या दुबईमध्ये भारतीय कांद्याची जी काय किंमत आहे ती प्रति किलो 3 ते 5 दिरहमच्या घरामध्ये आहे. आता जर का हिशोब जर केला, 1 दिरहम म्हणजे साधारणतः 25 रुपये, म्हणजे दुबईत कांदा चांगलाच त्या ठिकाणी महाग झाला आहे. भारतीय कांद्याला प्रचंड तिथं मागणी आहे. हॉर्मुझचा जो काय मार्ग आहे तो त्या ठिकाणी मोकळा होताच कांदा थेट दुबईच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी धुमाकूळ घालणार आणि त्याचा थेट परिणाम हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे. परंतु मित्रांनो, नाशिक असेल, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये कांदा अजून शिल्लक आहे. उन्हाळा आणि बदलत्या हवामानामुळे कांदा सडण्याचा आणि खराब होण्याच्या तक्रारी वाढल्यात. यामुळे सध्या जरी कांदा बाजारात रोज त्या ठिकाणी 1 ते 2 रुपयांची किरकोळ वाढ जरी दिसत असली तरी एकदम मोठी तेजी लवकरच त्या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून आपला जो काही शिल्लक कांदा आहे त्याची साठवणूक करताना अत्यंत काळजी घ्या. घाई गडबडीने खराब जो काही कांदा आहे तो बाजारामध्ये आणू नका. आता सर्वात मोठा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे कांद्याचे बाजारभाव 3,000 रुपये पार होणार का? तर मित्रांनो, जर नाफेड आणि NCFने बाजारात उतरून अतिशय गंभीरपणे खरेदी जर सुरू केली तर आपली निर्यात यंत्रणा अधिक मजबूत होईल आणि चांगल्या स्टॉकचा जो काही कांद्याचे बाजारभाव आहे ते सहज 3,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा हा त्या ठिकाणी पार करू शकते. तुम्हाला काय वाटतं, या कराचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळेल का? तुमच्या भागात आज कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.